2 दिवसांपूर्वी शिर्डीत ठाकरे पवारांवर टीका करून गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला पोहोचले. पतंगबाजीत रमले, मकर संक्रांतीचा आनंदही लुटला. इकडे महाराष्ट्रात मात्र त्यांच्या टीकेच्या मांजामुळे पवार आणि ठाकरे समर्थक संजय राऊत यांच्या मनाला जखमा झाल्या. संजय राऊतांनी दगाबाजीवरून भाजपला सुनावलं, तर स्वतः शरद पवारांनी अमित शहांना तडीपारीची आठवण करून देत खोचक टीका केली. पाहुयात राजकीय काटाकाटीचा हा खेळ नेमका कसा रंगला ते. भाजपच्या महाधिवेशनात अमित शहा यांनी ठाकरे पवारांच्या राजकारणावर टीका केली. शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. अमित शहा तिकडे अहमदाबादमध्ये संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा आनंद लुटत असताना इकडे महाराष्ट्रात मात्र 2 दिवसानंतरही शहांच्या भाषणाचे पडसाद उमटणं सुरूच होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अमित शहांना अनेक जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. दगाबाजी या शब्दांवरून खरपूस टीकाही केली. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांवरती शिर्डीत जो प्रेमाचा वर्षाव केला, तर तो वर्षाव आणि त्यामागे नक्की काय आहे याच्यावर मी गप्पा मारल्या. आणि त्यांनी काही जनसंघातल्या जुन्या आठवणी सांगितल्या. कदाचित त्या काळात अमित शहा राजकारणात नसतील, त्यांना जनसंघाचं आणि पवार साहेबांचं नातं माहीत नसावं. शरद पवार यांनी आधी अमित शहांचे आरोप हास्यास्पद असल्याचं सांगितलं, मात्र नंतर थेट तडीपारीचा उल्लेख करत अमित शहांवर बोचरी टीका केली. हे करत असताना पवारांनी पुन्हा एकदा संघाच्या जुन्या लोकांची स्तुती केली. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. नंतरच्या काळामध्ये माझ्याशी सर्वांची असतील, शिवाजीराव भोसले असतील, अनेकांचे नाव सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले. त्यांची नावं मी आता आपण सगळ्यांना सांगितलं. यांचे एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा तरीफार केलं गेलं. शरद पवारांनी अमित शहांवर केलेल्या टीकेला भाजपनं आक्रमकपणे उत्तर दिलं. गृहमंत्र्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी केलेली कामं बघण्याचा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला. तर आशिष शेलार यांनी जुने संदर्भ देत सरकार स्थापन करण्याच्या आधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला असा प्रश्न विचारला. पवार साहेब यांचा आता कुठेतरी तोल जाऊ लागलाय की काय? पवार साहेब, तुम्हाला, तुमच्या पक्षाला, तुमच्या मित्र पक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केलेला आहे. पवार साहेब विसरू नका, लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि नावं निघणारी त्याच्या भोवतीचं वलय, ही 4 बोटं कोणाकडे येत आहेत पवार साहेब लक्षात ठेवा. अशा प्रकारची गृहमंत्र्यांवर व्यक्तिगत टीका करणं त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही. आज त्या ठिकाणी देश सुरक्षित आहे. गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी उत्तमपणे देशामध्ये सुरक्षा राखण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आहे. परंतु आपल्यावर टीका झाली म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीनं टीका करणं योग्य असं मला अजिबात या ठिकाणी वाटत नाही. पत्रकार परिषदेत शरद पवार फक्त अमित शहा, संघ किंवा भाजपवरच बोलले नाहीत, तर महायुतीतील मित्रपक्षांवरही त्यांनी हल्ला चढवला.
राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी त्यावर उत्तर दिलं. आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार याच्या अगोदरही कैकदा त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्या बाबतीत 2014ला आपण पाहिलं असेल, 19ला ते त्यांचं काही असं नसतं आणि म्हणून ते बार्गेनिंग पद्धत वाढत आहेत. पवारसाहेब गेली 6 दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत आणि मी वारंवार या विषयावरती बोलत आलो की साहेब ज्या काय भावना व्यक्त करतील, प्रेसजवळ संवाद करताना जे बोलतील त्या संदर्भातलं मी कुठलंही उत्तर किंवा पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडणार नाही. एकत्र येण्याबाबत भाजपसोबत अमित शहांसोबत झालेल्या एका बैठकीचा उल्लेखही शरद पवारांनी केला. मात्र ती फक्त चर्चा होती, आपण कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती अशी मांडणी शरद पवारांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर घडामोडी घडतायत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर त्यात वाढ होणार आहे, अनेक समीकरणं बदलणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठी वाढणं, अमित शहांनी उद्धव ठाकरे शरद पवारांवर टीका करणं, त्याला स्वतः शरद पवारांनी तडीपारीचा उल्लेख करत उत्तर देणं, यावरून काहीही अर्थ काढणं हे घाईचं ठरू शकतं. 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काय होऊ शकतं, उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. या राजकीय पतंगबाजीनंतर राजकीय शोलेमध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.